नमस्कार, मी पूजा पवार माझ्या मराठी व्लॉग चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। तर सगळ्यात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मृत्यू का गरजेचा आहे किंवा मृत्यूचं महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर आवडलं तर लाईक करा, नवीन कोण पाहत असाल तर सबस्क्राइब करा। तर बघा, मृत्यू ही संकल्पनाच अस्तित्वातच नसती तर काय घडले असते। मृत्यू येऊच नाही असं प्रत्येकाला वाटलं असतं, प्रत्येक मनुष्याला वाटलं असतं। तर बघा, समुद्र मंथनाच्या वेळी अमृत कलश निघाला होता। तो प्राशन करण्यासाठी, अमर होण्यासाठी देवदेवतांमध्ये सुद्धा चढाओढ लागली होती। तिथे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाची काय कथा। मृत्यूचे, मरणाचे भय वाटणे स्वाभाविकच आहे, परंतु मृत्यू टाळणे अशक्य आहे। ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू अटळच आहे। कारण बघा, जन्म मृत्यू हा सृष्टीचा नियमच आहे। तो कोणालाही चुकलेला नाही, तो आवश्यकही आहे। आणि जर माणसाचा मृत्यू झाला नसता तर बघा, माणसेच माणसाच्या जीवावर उठली असती। तर ती कशी ते पहा। बघा, आता हे थोडंसं मी गोष्टीच्या रूपात तुम्हाला सांगते। एका राजाने शहराबाहेर एका झाडाखाली बसलेल्या साधूला विचारले, साधू महाराज, मला अमर करू शकेल अशी दिव्य वनौषधी किंवा चांगले रसायन तुमच्याजवळ आहे का। साधू राजाला म्हणाला, असं समोर जा आणि त्या पलीकडील 2 पर्वत ओलांडून गेलास की तुला एक सरोवर लागेल, म्हणजे तू अमर होशील। राजाने साधू महाराजांना नमस्कार केला आणि तिथून निघाला। ते 2 पर्वत ओलांडून राजा त्या सरोवरापाशी आला। त्याचे पाणी पिण्यासाठी आपल्या हाताची ओंजळ करून तो त्या सरोवरावर वाकला। तेवढ्यात त्याच्या कानावर कुणीतरी कणत असल्याचा आवाज आला। पाणी पिण्याचे बाजूला ठेवून राजा आवाजाच्या दिशेने गेला। एक जर्जर माणूस एका झाडाखाली आडवा पडून कणत असलेला त्याच्या दृष्टीस पडले, म्हणजे त्याला दिसले। राजाने त्याला कणण्याचे कारण विचारले। तो म्हणाला, या सरोवराचे पाणी पिल्यामुळे मला अमरत्व आले, परंतु वयाची 100 ओलांडताच माझ्या मुलाने मला घराबाहेर हाकलून दिले। गेली 50 वर्षे मी या ठिकाणी पूर्णतः दुर्लक्षित अवस्थेत तळमळत पडलेलो आहे। आता माझी मुलं तर मेलीच, पण नातवंडेही मरायला टेकली असतील। हे बघावे लागू नये म्हणून मी गेली 5 वर्षे मी अन्न पाण्याचा त्याग केला आहे, तरीही मी मरत नाही। त्या वृद्धाची करुण कहाणी ऐकून राजा मनात म्हणाला, छे, नुसत्या अमरत्वाला काहीच अर्थ नाही। म्हातारपणाशिवाय जर अमरत्व मिळालं तरच त्यात मजा आहे। आपण त्याबद्दल साधूला माहिती विचारू। आणि तो पुन्हा साधू महाराजांकडे गेला। त्याने साधू महाराजांकडे पर्याय मागितला। साधू म्हणाला, ज्या सरोवराकडे तू जाऊन आलास ना, त्याच्या पुढे असलेला डोंगर ओलांडून तू पलीकडे गेलास की तुला पिवळ्या जर्द फळांनी भरलेला एक वृक्ष तुला लागेल। त्या वृक्षाचे एक फळ तोडून तू खा, म्हणजे तुला म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळेल। साधूच्या सांगण्याप्रमाणे राजा त्या वृक्षापाशी गेला। त्याने एक पिवळे धमक फळही काढले। आता तो ते फळ खायला सुरुवात करणार, तो जवळपास भांडण सुरू झाल्याचा आवाज त्याच्या कानावर पडला। एवढ्या दूर येऊन कोण भांडत असेल या विचाराने राजा त्या लोकांजवळ गेला। तिथे त्याला 4 तरुण दिसले। त्यातल्या एकाला राजाने भांडणाचे कारण विचारले। त्यावर तो म्हणाला, आता मी 250 वर्षाचा आहे, तरी माझ्या उजव्या बाजूला उभे असलेल्या 300 वर्षाचे माझे बाबा पूर्वापार मालमत्ता माझ्या स्वाधीन करत नाहीत, मग मी त्यांच्याशी भांडू नको तर काय करू। राजाने दुसऱ्या तरुणाला विचारले। त्यावर तो तरुण म्हणाला, अहो, माझ्या उजव्या बाजूला उभे असलेले हे माझे 350 वर्षापूर्वीचे वडील आहेत। ते मला संपत्ती देत नाहीत, तर मी तरी या मुलाला कुठून संपत्ती देऊ सांगा। आता राजाने 350 वर्षाच्या तरुणाकडे प्रश्नार्थक दृष्टीने पाहिले असता तो म्हणाला, मी तरी संपत्ती कुठून देणार। ही चूक माझ्या वडिलांची आहे, ते आता 400 वर्षांचे आहेत। यावर राजा म्हणाला, पण एवढी संपत्ती असताना तुम्ही डोंगर दऱ्यामध्ये का वास्तव्य करताय। यावर पंजोबा म्हणाले, आमच्या घरात दिवस रात्र मालमत्तेवरून भांडणे होत असल्याने गावकऱ्यांनी आम्हाला गावाबाहेर हाकलून दिले आहे। आम्हाला इथे राहावे लागत आहे। तो प्रकार पाहून राजा म्हणाला, म्हातारपणाशिवाय अमरत्व मिळाले तर तेही नकोच, कारण ते जास्त भयंकर आहे। राजा साधूजवळ परत आला आणि म्हणाला, तुम्ही मला मृत्यूचे महत्त्व पटवून दिलेत। मृत्यू आहे म्हणून जगात प्रेम आहे, अन्यथा माणूसच माणसाच्या जीवावर उठला असता।
साधू म्हणाला, मृत्यू टाळण्यापेक्षा मिळालेले दिवस आणि मिळालेले प्रत्येक क्षण भरभरून जगून घे, त्यातच खरा आनंद आहे आणि मृत्यूनंतरही उत्तम गतीही आहे. जीवनात हवं ते मिळव, मात्र एवढं लक्षात ठेव, तुझ्या यशाचा रस्ता कोणाच्या मनाला तोडून जाणारा नको. जीवनात कधीच कोणाला दोष देऊ नकोस, कारण चांगले लोक आनंद देतात आणि वाईट लोक अनुभव देतात. श्री स्वामी समर्थ.